नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशारीर या विषयातील आज आपण लेयर्स अँड फंक्शन्स ऑफ स्किन ह्या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. म्हणजे स्किनच्या कोणकोणत्या लेयर असतात त्याच्या डिटेलमध्ये आपण नोट्स पाहणार आहे आणि त्यानंतर आपण त्याचे स्किनचे काही वेगवेगळे फंक्शन्स आहेत ते सुद्धा बघणार आहे. सोबतच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्किन संबंधित काही 2-3 एक्स्ट्रा पॉईंट्ससुद्धा सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. तर जेव्हा मी नोट्स किंवा सांगत असेल तेव्हा तुम्ही ते स्वतःच्या अक्षरामध्ये लिहून घ्या, जेणेकरून जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपल्याला एकदा लिहिताना त्यानंतर वाचताना असं 2 वेळा आपलं ती गोष्ट नजरेखालून जाते. त्यामुळं ह्या नोट्स लिहिणं आवश्यक आहे, नुसतं व्हिडिओ बघत जाऊ नका. तसंच जर तुम्हाला हे सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये पाहिजे असतील तर पेड नोट्स अवेलेबल आहे, तर तुम्ही मेसेज करू शकता. तसंच BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर टॉपिकचे नोट्ससुद्धा चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा एकदा जाऊन अवश्य पहा. सुरुवात करूयात लेयर्स ऑफ द स्किन. स्किन आपल्याला माहिती आहे स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी आणि तो सेन्सरी ऑर्गन्सपैकी सुद्धा एक आहे. इट इज नॉट युनिफॉर्मली थिक. द ॲव्हरेज थिकनेस ऑफ द स्किन इज अबाउट 1 to 2 mm. त्याचा ॲव्हरेज थिकनेस असतो 1 to 2 mm, पण ती युनिफॉर्मली थिक नसते, कुठे जाड कुठे पातळ असे असते. इट इज थिनेस्ट ओव्हर आयलिड्स अँड पेनिस अबाउट 0.5 mm ऑनली. म्हणजे ती त्या ठिकाणी फक्त ती 0.5 mm असते. स्किन इज मेड अप ऑफ 2 लेयर्स. 2 मेन लेयर आहेत, त्यामध्ये आउटर एपिडर्मिस आणि इनर डर्मिस. 2 लेयर आधी सुरुवातीला लक्षात ठेवायच्या. बाहेरची असते ती एपिडर्मिस आणि आतली डर्मिस. त्यानंतर एपिडर्मिस ही आउटर लेयर ऑफ द स्किन असते, फॉर्म बाय स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम. इट डज नॉट हॅव ब्लड वेसल्स. न्यूट्रिशन प्रोव्हाइडेड बाय कॅपिलरीज ऑफ द डर्मिस. त्याला ब्लड वेसल्स नसतात, पण न्यूट्रिशन कोण प्रोव्हाइड करतं तर डर्मिसच्या कॅपिलरीज त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात. आता लेअर ऑफ एपिडर्मिस, इट इज फॉर्म्ड बाय 5 लेयर्स. एपिडर्मिसच्या परत 5 लेअर आहेत. म्हणजे जे आपण 2 लेअर बघितल्या एपिडर्मिस आणि डर्मिस, त्यातली बाहेरची म्हणजे एपिडर्मिस, त्याच्या परत अजून 5 लेअर आहेत. त्या कोणत्या आहेत तर स्ट्रॅटम कॉर्नियम, स्ट्रॅटम ल्युसिडम, स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसम, स्ट्रॅटम स्पायनोझम आणि स्ट्रॅटम जर्मिनॅटम. तर ह्या 5 लेअर आहेत एपिडर्मिसच्या. तर याची एक सोपी ट्रिक आहे, कॉलेज से घर, CLGSG, कॉलेज से घर. कॉर्नियम, ल्युसिडम, ग्रॅन्युलोसम, स्पायनोझम आणि जर्मिनॅटिवम. तर ह्या एपिडर्मिसच्या 5 लेअर आहेत. आता एक लेअर आपण शॉर्टमध्ये पाहूयात. त्यामध्ये स्ट्रॅटम कॉर्नियम, इट इज ऑल्सो नोन ॲज हॉर्नी लेअर. आउटरमोस्ट लेअर असते, कन्सिस्ट ऑफ डेड सेल्स कॉल्ड ॲज कॉर्नियोसाइट्स. Cytoplasm is flattened with fibrous protein known as keratin and also contains phospholipids and glycogen. त्यानंतर दुसरी stratum lucidum, made up of flattened epithelial cells. Cells have degenerated nucleus or the nucleus is absent in some. Looks like homogeneous translucent zone due to its shiny character. तर यामध्ये तुम्हाला प्रत्येक लेअरमध्ये ती कितवी लेअर आहे, त्यानंतर त्याला काय वेगळं नाव दिलं आहे का, त्यानंतर त्याच्यामध्ये काय कंटेंट असतं, असे 1-2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. जास्त डिटेलमध्ये नाही आहेत तुम्हाला लेअर्स. तर त्यानंतर तिसरी लेअर स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसम. इट इज अ थिन लेअर विथ 2 to 5 rows of flattened rhomboid cells. Cytoplasm contains granules of proteins called as keratohyalin, a precursor of keratin. त्यानंतर स्ट्रॅटम स्पायनोझम. इट इज ऑल्सो नोन ॲज प्रिकल सेअर लेअर. सेल्स ऑफ दिस लेअर पजेस सम स्पाइन लाईक प्रोटोप्लाझ्मिक प्रोजेक्शन. स्पाइन म्हणजे काट्यासारखं असतं म्हणून त्याला प्रिकल सेअर लेअर म्हणलं आहे. त्यानंतर शेवटची लेअर आहे त्या इपिडर्मिसची, स्ट्रॅटम जर्मिनॅटिवम. इट इज अ थिक लेअर मेड अप ऑफ पॉलिगोनल सेल्स superficially and columnar or cuboidal cells in the deeper parts. Some projections called as rete ridges extend down up to the dermis. This layer provides anchoring and nutritional function. तर समजलं असेल तुम्हाला, एक आयडिया आली असेल की प्रत्येक लेअरमध्ये काय काय पॉईंट आले पाहिजेत. तर हे होतं स्किनच्या आउटर लेअरचं म्हणजे एपिडर्मिसच्या नोट्स. नेक्स्ट आपण डर्मिस पाहूयात. डर्मिस, इट इज द इनर लेअर ऑफ द स्किन, म्हणजे सगळ्यात आतली असते त्याला डर्मिस म्हणतात. इट इज अ कनेक्टिव्ह टिश्यू लेअर मेड अप ऑफ कोलॅजन फायबर्स. कोलॅजन फायबर हेल्प्स दिस लेअर टू एक्झिबिट इलॅस्टिक प्रॉपर्टी, स्टोअर अँड होल्ड वॉटर आणि वुंड हिलिंग. तर हे त्याचे फंक्शन आहेत लेअरचे. लेअर ऑफ डर्मिस, त्या आता डर्मिसच्या परत 2 लेअर आहेत, सुपरफिशियल पॅपिलरी लेअर आणि डीपर रेटिकुलर लेअर. तर डर्मिसच्या 2, एपिडर्मिसच्या 5 आणि डर्मिसच्या 2. त्यामध्ये पहिली सुपरफिशियल पॅपिलरी लेअर, इट प्रोजेक्ट्स इन टू द एपिडर्मिस, कंटेन्स ब्लड वेसल्स, लिम्फॅटिक्स अँड नर्व फायबर्स, हॅज पिगमेंट कंटेनिंग सेल्स कॉल्ड ॲज क्रोमॅटोफोर्स. फिंगर लाईक प्रोजेक्शन्स असतात, त्याला आपण डर्मल पॅपिले असे म्हणतो, जे अराईज करतात सुपरफिशियल पॅपिलरी लेअरमधून. तर हे होतं डर्मिसच्या पहिल्या लेअरबद्दल, म्हणजे सुपरफिशियल पॅपिलरी लेअरबद्दल. सुपरफिशियल म्हणजे वरची. आता त्याच्या खालची डिपर रेटिक्युलर लेअर. डिपर रेटिक्युलर लेअरमध्ये काय असतं, इट इज मेड अप ऑफ रेटिक्युलर अँड इलॅस्टिक फायबर्स. फायबर्स आर फाउंड अराउंड हेअर बल्ब्स, स्वेट ग्लँड्स अँड शिबॅशियस ग्लँड्स. ऑल्सो कंटेन्स मास्ट सेल्स, नर्व एंडिंग्स, लिम्फॅटिक्स, एपिडर्मल अपेंडेजेस अँड फायब्रोब्लास्ट. तर प्रत्येक लेअरमध्ये त्याचं काय कोणत्या प्रकारचे सेल असतात ते लिहायचं, त्यानंतर ते काय कंटेंट करतं ते लिहायचं. त्यानंतर आता शॉर्टमध्ये जे आपण मागे बघितलं ते एकदा रिवाईज करा आणि हाच चार्ट लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला अख्खं स्किनच्या लेअर पाठ राहतील. फक्त त्यामध्ये काय कंटेंट लिहायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे. स्किन लेअर्समध्ये 2 असतात मेनली, एपिडर्मिस, डर्मिस. एपिडर्मिस म्हणजे बाहेरची, इपी म्हणजे बाहेर आणि आतली डर्मिस. परत एपिडर्मिसमध्ये 5 लेअर पाहिल्या होत्या,
कॉलेज से घर CLG-SG आणि डर्मिसमध्ये 2 सुपरफिशियल पॅपिलरी लेअर आणि डीप रेटिक्युलर लेअर. आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आपण लेअर ऑफ स्किन, फंक्शन ऑफ स्किन आणि सोबतच काय 1-2 एक्स्ट्रा पॉईंट बघणार आहे. तर एक्स्ट्रा पॉईंटमध्ये काय आहे, कलर ऑफ स्किन डिपेंड्स अपॉन 2 फॅक्टर. आपला जो स्किनचा कलर असतो तो 2 फॅक्टरवर डिपेंड करतो. कोणत्या पिगमेंटेशन ऑफ द स्किन आणि हिमोग्लोबिन इन द ब्लड, हे 2 मेन फॅक्टर आहेत. त्यामध्ये मेलॅनिन हे काय आहे तर स्किन पिगमेंट आहे अँड फॉर्म्स द मेजर कलर डिटर्मिनंट ऑफ द ह्युमन स्किन. म्हणजे आपली स्किनचा कलर हा डिसाईड करतो मेजर पिगमेंट मेलॅनिन जास्त असेल तर स्किन डार्क असते, प्रोटीन इन नेचर, त्यानंतर सिंथेसाइज्ड फ्रॉम अमायनो ॲसिड टायरोसिन, आणि हिमोग्लोबिन कमी असेल तर स्किन कशी असते, पेल असते. तर हे 2 फॅक्टर होते की स्किन कलर डिपेंड करतो. नेक्स्ट आहे फंक्शन ऑफ स्किन. आता तुम्हाला लेअर ऑफ स्किन आणि फंक्शन ऑफ स्किनवर SAQ विचारला जाऊ शकतो, तसंच LAQमध्ये देखील विचारलं जाऊ शकतं. आणि MCQला तर विचारतातच की किती लेअर आहे, कोणत्या लेअर आहे असं. तर व्यवस्थित हा पॉईंट स्टडी करा. तिन्ही MCQ, SAQ आणि LAQ तिन्ही उद्देशाने तुम्हाला उपयोगी पडेल. तर फंक्शन्स ऑफ स्किन प्रोटेक्ट्स द इंटरनल टिश्यूज अँड ऑर्गन्स. स्किन मेंटेन्स द नॉर्मल बॉडी टेम्परेचर. स्किन डिटेक्ट्स द वेरियस स्टिम्युलाई सच एज टच, प्रेशर, पेन, टेम्परेचर अँड दे कन्वे देम टू द नर्वस सिस्टम. Skin stores water, fat and salts. Melanin pigment in the skin gives color to the skin, जे आपण आत्ता मागे पाहिलं. Skin protects the body from ultraviolet rays of the sunlight. Protection from the mechanical barrier. आणखी काही फंक्शन आहेत, त्यामध्ये सिंथेटिक फंक्शन. विटॅमिन D3 इज सिंथेसाइज्ड इन द स्किन बाय द ॲक्शन ऑफ UV रेज फ्रॉम द सनलाईट ऑन कोलेस्ट्रॉल. त्यानंतर स्किन रेग्युलेट्स द वॉटर बॅलन्स अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स बाय एक्सक्रिटिंग वॉटर अँड साल्ट्स थ्रू स्वेट. Skin excretes small quantities of waste material like urea, salts and fatty substances. Skin absorbs the fat-soluble substances and some ointments. Skin secretes sweat through sweat glands and sebum through sebaceous gland. Skin protects the organs from having direct contact with the external environment, thus prevents from bacterial infections. म्हणजे हे सर्व जे फंक्शन आहेत ते स्किनचे फंक्शन आहेत. तर विविध प्रकारे स्किन हे काम करत असतं. आता हा सर्व थेरॅटिकल पार्टच आहे, हा तुम्हाला तर म्हणजे पार्टच करावा लागेल किंवा एकदा समजून घेतलं तर तुम्ही ते लक्षात ठेवू शकता की शॉर्टमध्ये काय त्याचे फंक्शन आहेत. तर शॉर्टमध्ये लक्षात ठेवण्यासाठी इथे तुमच्यासमोर एक चार्ट दिसत असेल. प्रोटेक्टिव्ह फंक्शन, त्यानंतर स्किनचं सेन्सरी फंक्शन, स्किनचं स्टोरेज फंक्शन, स्किनचं सिंथेटिक फंक्शन, रेग्युलेशन ऑफ बॉडी टेम्परेचर, रेग्युलेशन ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, त्यानंतर एक्सक्रिटरी फंक्शन, ॲब्झॉर्प्टिव्ह फंक्शन, सिक्रेटरी फंक्शन. तर हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर मागच्या स्लाईडवर जे आपण बघितलं होतं डिटेलमध्ये ते तुम्ही लिहू शकता. म्हणजे शॉर्टमध्ये लक्षात ठेवताना तुम्ही असं लक्षात ठेवायचं की स्किन हे प्रोटेक्टिव्ह फंक्शन करतं. तर मग कसं करतं हे तुम्ही वाचताना लक्षात ठेवायचे आणि अभ्यास करताना हे लक्षात ठेवायचं, जेणेकरून पेपरमध्ये तुम्ही हे आठवणार पण लिहिताना सगळ्या गोष्टी लिहिणार. तर अशा प्रकारे अभ्यास करा. प्रत्येक गोष्ट झाली की त्या गोष्टीचं रिव्हिजन करताना शॉर्टमध्ये आपण कसं लक्षात ठेवता येईल, एक्झामच्या दृष्टीने कसं लक्षात ठेवता येईल तसा अभ्यास करा. तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या जातील. BMSचा अभ्यास असाच करा, कारण जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तुम्हाला समजेल की खूप विषय आहेत, खूप टॉपिक आहेत, खूप गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यामुळे असा ज्या गोष्टी अशा ग्रुपमध्ये लक्षात ठेवता येतील त्या ग्रुपमध्ये लक्षात ठेवा व ज्या वैयक्तिक लक्षात ठेवायच्या, स्पेसिफिक लक्षात ठेवायच्या त्या तुम्ही वेगळ्या लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हा होता स्किनच्या लेयर्स आणि फंक्शन्सचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. असंच BMS फर्स्ट इयर संबंधित कोणत्याही विषयाचे नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि ज्यांना व्हिडिओ बघायचे नसतील किंवा व्हिडिओमध्ये वेळ जात असेल तर ते काय करू शकतात, तर त्यांना PDFमध्ये नोट्स आता अवेलेबल होणार आहेत. तर पेड नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, तुम्ही मेसेज करा, आपण त्यासुद्धा प्रोव्हाइड करू. भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.